एका जिल्ह्यात सतत गुन्हेगारी, घोटाळे, स्फोटक कट, भ्रूण हत्या, दरोडे अशा गोष्टी घडत राहिल्या. घटना थांबवल्या जाव्यात म्हणून सामाजिक कार्यकर्ते वगळता एकाही राजकारण्यांनी पुढाकार घेतला नाही. पुढे पुढे तर या घटना इतक्या वाढल्या की बीड म्हणजे बिहार असंही उपवासाने बोललं जाऊ लागलं. पण मंडळी, खरंच बीड म्हणजे बिहार आहे का? तर तसे नाही. बीडमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना राज्यात सर्वत्र होतात. फक्त बीडच्या घटनांना पार्श्वभूमी असते कधी कधी राजकारणांची. त्यामुळे ह्या चर्चा फक्त जिल्ह्यात न होता त्या राज्यात आणि देशात होतात. शेकडो एकरवरील अफूच्या शेतीमुळे गुन्हेगार ठरलेले शेतकरी ते वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आता तर थेट न्यायालयाचे न्यायाधीश देखील बीडमध्ये आरोपी म्हणून समोर आलेत. चला तर मग अशाच काही इतिहासातील घटनांबाबत आज बोलूया, ज्यामुळे बीड त्यावेळी देशभर चर्चेला आलं. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ. घटना क्रमांक 1, 1995 रेणापूर मतदारसंघातील मतपेट्या प्रकरण. लातूर जिल्ह्यातील रेणापूर म्हणजे आताचा परई मतदारसंघ. येथे निवडणुकीला भाजपकडून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसकडून स्वर्गीय बाबूराव आडसकर होते. तेव्हा मतदानासाठी मतपेट्या वापरल्या जायच्या. अंबाजोगाईतील शासकीय विद्यालयात मतपेट्या ठेवलेल्या जागेजवळ पोलिसांनी एक जीप पकडली. त्या शासकीय मुद्रा, लाखाच्या वड्या, इंक, पॅड, सुतळी आणि रॉकेल आढळले. विशेष म्हणजे उमेदवार असलेले बाबूराव आडसकरांचे पुत्र आणि केसचे उमेदवार असलेले भागोजी सातपुते यांच्या मुलासह इतरांना त्यात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण तत्कालीन विरोधी पक्षनेते राहिलेले गोपीनाथ मुंडे यांनी देशभर गाजविले. त्यावेळेचे मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांनी याची गंभीर दखल घेतली होती. राज्याचे तत्कालीन निवडणूक आयुक्त, पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त आदींनी बीडला येऊन या घटनेची चौकशी केली होती. त्यावेळी मतपेट्या पळवण्याचे प्रकार बिहारमध्ये व्हायचे, पण ही घटना बीडमध्ये घडल्याने बीडचं बिहार झालं की काय असे तेव्हापासून उपरोधाने म्हटले जाऊ लागले. घटना क्रमांक 2, 2006 सालचे वेरूळ डोंगरातील स्फोटकांचे प्रकरण. 2006 मध्ये वेरूळच्या डोंगरात स्फोटकांनी भरलेली जीप सापडली होती. तपासात समजले की त्यात बीडचे फैयाज कागजी आणि जबीउद्दीन अन्सारी सामील होते. दोघांची नावे पुढे मोठ्या बॉम्बस्फोट कटात पुन्हा आली. यामुळे बीडचा उल्लेख राष्ट्रीय सुरक्षेच्या रडारवर झाला. तेव्हापासून बीडमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा ATS ची कायम नजर असते. देशात कुठेही बॉम्बस्फोट झाला की त्यात बीडच्या संशयितांची धरपकड ठरलेलीच असते. घटना क्रमांक 3, 2007 काठोडा गावातील दरोडा आणि अत्याचार. गेवराई तालुक्यातील काठोडा गावात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यावेळी दरोडेखोरांना घरातील कर्त्या पुरुषांचा जीव घेत इतर महिलांसोबत दुष्कृत्य केले होते. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी ठरली होती. या घटनेने राज्याचे राजकारण तापले होते. पुढे आरोपींना शिक्षा झाली, परंतु या घटनेची अजूनही दहशतच आहे. घटना क्रमांक 4, 2011 सालची जनगणना व भ्रूण हत्या प्रकरण. देशात जनगणना झाली आणि बीड मधील शिरूर तालुका देशात खालून पहिला ठरला. 1000 मुलांमागे फक्त 776 मुली जन्मल्याचं त्यावेळी उघड झालं. हे कशामुळे झालं तर बीड मध्ये असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर सर्रासपणे आईच्या गर्भात मुलगा की मुलगी तपासून सांगितले जायचे. मुलगी असेल तर गर्भपात केला जायचा. परिणाम, देशात बीड जिल्हा चर्चेत आला. प्रशासनाने धाडसी कारवाया करीत अनेक डॉक्टरांवर गुन्हे नोंद केले. डॉक्टर सुदाम मुंडे यांचं प्रकरण राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं. त्यांना अटक झाली, परंतु अंबाजोगाई कोर्टाने त्यांना तातडीने जामीन दिला. पण त्यावरूनही न्यायाधीश निलंबित झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात न्यायाधीश निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ होती. घटना क्रमांक 5, 2011 बीड जिल्हा बँक घोटाळा. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आणि दिल्लीला पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सहकाऱ्यांवर म्हणजेच राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्यावर जिल्हा बँक घोटाळ्याचे आरोप लागले. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा बँकेतून पैसा वाटला गेला. त्यामुळे प्रकरणात मुंडे यांनाही आरोपी करावे असे त्यावेळी त्यांच्या विरोधकांकडून आरोप झाले. तेव्हा मुंडे यांनी रात्रीतून बीड जिल्हा बँकेत 3 कोटी रुपये भरले. हे पैसे घेऊन मुंडे जिल्हा बँकेच्या दारात उभे असल्याचे फोटो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाले होते. पुढे बँकेच्या प्रकरणात 1 खासदार, 4 माजी आमदार, जिल्हा बँकेचे 3 माजी अध्यक्ष यांच्यासह 3 डझन संचालकावर गुन्हे नोंद झाले होते. अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या सगळ्या प्रकरणात बीड राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले. घटना क्रमांक 6, 2012 मोहा गावातील अफू शेती. परईच्या सिरसाळजवळील मोहा गावात जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी धाड घातली.
त्यावेळी गावातील शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमिनीवर अफूची शेती केली असल्याचे उघड झाले. अख्खं गाव अफू पिकवत होतं. तेव्हा तर बीडची तुलना थेट अफगाणिस्तानशीही केली गेली. विशेष म्हणजे त्यावेळी धनंजय मुंडे यांनी नुकतीच गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडलेली होती. त्यामुळे हे प्रकरणही राजकारणातून उघडकीस आल्याची चर्चा त्यावेळी झाली. मात्र या शेकडो शेतकऱ्यांना जेल झाली आणि शिक्षाही झाली. घटना क्रमांक 7. रेडिओ बॉम्बने केस हादरले. एका मित्राला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या मित्राने रेडिओमध्ये जिलेटिन कांड्या लपवल्या. मात्र तो रेडिओ आरोपींकडून बसमध्येच विसरला. हा रेडिओ बसच्या वाहकाला सापडला. त्याने घरी येऊन तो सुरू करताच रेडिओचा स्फोट झाला. यात वाहकाचे डोळे गेले. प्रकरण इतकं गंभीर की NIA ने तपासासाठी बीडमध्ये दाखल झाली. आधीच बीड दहशतवादी कारवायांनी चर्चेत होतं. त्यात हा प्रकार घडल्याने पुन्हा बीड प्रचंड चर्चेत आलं. मित्राला धडा शिकवण्यासाठी थेट स्फोट घडवून आणण्याचे प्रकरण बीडमध्ये झाले. घटना क्रमांक 8. 2021. जिल्हा अधिकारी बदलण्याचा हायकोर्टाचा आदेश. बीडचे तत्कालीन जिल्हा अधिकारी रवींद्र जगताप पदावर येऊन जेमतेम 4 महिने झाले असतील. पण त्यापूर्वीच नरेगा घोटाळा प्रकरण सुरू झालं होतं. या घोटाळ्यात जिल्हा प्रशासनाकडून हायकोर्टात माहिती दिली जात नसल्याने हायकोर्टाने थेट आदेश देऊन बीडच्या जिल्हा अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश काढले. एखाद्या प्रकरणात थेट हायकोर्टाने जिल्हा अधिकाऱ्याची बदलीचे आदेश काढावेत हे देशातील पहिलेच उदाहरण ठरले. घटना क्रमांक 9. 2022. पेपर फुटी प्रकरण. राज्यात आरोग्य भरती, म्हाडा, MIDC, TET परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले होते. या घोटाळ्याचे कनेक्शन थेट बीड जिल्ह्यात निघाले. बीडचा वडझरी पॅटर्न त्यामुळे राज्यात गाजला. एकाच गावातील आणि त्या गावच्या पंचक्रोशीतील अनेक मुलं नोकरीला लागल्याने शंका वाढत गेली. त्यावेळी बीडमधील अनेक आरोपींना पुण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. घटना क्रमांक 10. 2023. मराठा आरक्षणावरून हिंसा. मराठा आरक्षण प्रश्नांवरून बीडच्या माजल गावात दंगल उसळली होती. यात आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जमावाने तोडफोड करीत त्यांचा बंगला जाळून टाकला होता. बीडमध्येही आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला जाळण्यात आला. शिवाय राष्ट्रवादी भवन, भाजपा शिवसेना कार्यालय, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय अशा सर्व ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. घटना क्रमांक 11. संतोष देशमुख हत्याकांड. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानवीय हत्या झाली. यात थेट धनंजय मुंडेंचे विश्वासू वाल्मिक कराडच्या सहभागावरून राजकीय वादळ उठलं आणि मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची धग 8-9 महिने होत आले तरी अजूनही कायमच आहे. घटना क्रमांक 12. सरकारी वकिलाची आत्महत्या आणि न्यायाधीशावर गुन्हा. वडवणीत सरकारी वकील VL चंदेल यांनी कोर्टातच खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. शिवाय त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली ज्यात न्यायाधीश रफिक शेख आणि क्लर्क तारडे यांची नावे होती. त्यावरून वडवणी पोलिसात या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. कदाचित एखाद्या आत्महत्या प्रकरणात थेट न्यायाधीशावर आरोप यावा आणि गुन्हा नोंद व्हावा हे देखील देशातील पहिलेच प्रकरण असावे. तर गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा अशा प्रकारे चर्चेत आहे. पण बीडमध्ये चांगल्या गोष्टींची पण स्वतंत्र डायरी लिहिण्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. ती लवकरच घेऊन येऊ. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.